नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चैत्र नवरात्र संपण्यापूर्वी हा उपाय करा. कुलदेवीची कृपा मिळवा. पैसा, नोकरी, यश निश्चितच तुम्हाला मिळेल. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की काही लोक अचानक बदलतात, त्यांचं नशीब अचानक बदलायला सुरू होतं. पैसा येतो, नोकरी लागते आणि घरात सुख शांती येते. पण काही लोक कितीही मेहनत केली तरी काहीच होत नाही. याचं एक मोठं कारण आहे आणि ते कारण म्हणजे तुमच्या कुलदेवीची कृपा तुमच्यावर नसणे. आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही चैत्र नवरात्र संपण्यापूर्वी केला तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं. हा उपाय हजारो लोकांनी केला आहे, हजारो भक्तांनी केला आहे आणि त्यांना हा उपाय केल्यावर अचानक पैसा, नोकरी, यश हे सगळं मिळालेलं आहे. पण लक्षात ठेवा, हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने केला तरच फायदा होईल. याची मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. जी या कथा ऐकली तर तुम्हाला समजेल की हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. एक व्यक्ती होता, तो खूप गरीब होता. नोकरी नव्हती, घरात खूप अडचणी होत्या. तो रोज मंदिरात जात होता, पण काहीच फरक पडत नव्हता. एक दिवस त्याला एका संतांनी सांगितलं, तुझ्या कुलदेवीची पूजा तू विसरलास आणि तू कितीही देवाचे आराधना केलीस तरी कुलदेवी नाराज असेल तर काहीच होऊ शकत नाही. मग त्याने उपाय सांगितला आणि त्याने तो केला. काही दिवसातच त्याला नोकरी मिळाली, पैसे आले आणि त्याचं जीवन बदलून गेलो. आज प्रत्येक घरात काही ना काही समस्या आहेत. काहींना पैशाची अडचण आहे, काहींना नोकरी मिळत नाही, काहींना व्यवसायात तोटा आहे आणि काहींच्या घरात खूप भांडणं आहेत आणि किती प्रयत्न केला तरी यश मिळत नाही. तुमच्याबरोबरही असं होतंय का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी खूप चांगला असा उपाय सांगणार आहे आणि तो उपाय तुम्ही जर केला तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल. आपण मेहनत करतो पण देवाची कृपा नसते, यश मिळत नाही. आपल्या जीवनात कुलदेवीचं स्थान खूप मोठं आहे, पण आपणच त्यांना विसरतो आणि म्हणूनच आपल्याला अडचणीवर अडचणी येत राहतात. फक्त आपल्याला कळत नाही. आपण काय करतो, आपल्या आजूबाजूच्या देवांची पूजा करतो, पण कुलदेवीची पूजा नसेल तर कोणत्याही देवाची पूजा केली तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. म्हणूनच कुलदेवीची पूजा ही सगळ्यात महत्त्वाची आहे. एक खूप मोठी गोष्ट सांगते. एक व्यक्ती होता, तो खूप गरीब होता. घरात रोज भांडणं, पैसे नाहीत. तो खूप देवपूजा करत होता, पण काहीच फरक पडत नव्हता. एक दिवस त्याला एक माणूस भेटला. त्यांनी सांगितलं, तू तुझ्या कुलदेवीची पूजा विसरला आहेस. तो घरी गेला आणि कुलदेवीचा जो सांगितलेला उपाय आणि सेवा आहे ती त्याने केली. काही दिवसात त्याला नोकरी मिळाली, घरात सुख आलं, भांडणे पूर्णपणे बदलली. त्याच्या आयुष्यात आनंद आला. तेव्हापासून त्याने कुलदेवीची पूजा सोडली नाही. तो रोज कुलदेवीची पूजा करू लागला आणि नंतर इतर देवांची करू लागला. आणि उपाय करताना आणखीन एक गोष्ट नक्की करा. उपाय काय आहे? एक लाल कपडा घ्या. देवी समोर बसून एक मन शांत करा. 11 दिवस हा उपाय नक्की करा. एका लाल कपड्यात 1 रुपयाचे नाणे
थोडे तांदूळ देवीसमोर बांधून ठेवा आणि देवीला सांगा, हे माते, माझ्या घरातील सगळ्या अडचणी दूर होऊ देत. मी तुझ्या जेव्हा दर्शनाला येईन तेव्हा हे तुला अर्पण करील म्हणून असा भाग बांधून ठेवा. 11 दिवस हा उपाय करा. विशेष दिवस मंगळ किंवा शुक्रवारी या दिवशी हा कपडातला भाग बांधून ठेवा. सकाळी 5 वाजता किंवा 7 वाजता ओम श्री कुलदेवताय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तु हा मंत्र 108 वेळा म्हणा. नंतर प्रसाद वाटा, देवीचे आभार माना आणि हे केल्याने तुमच्या घरात नक्की शांतता येईल याची मी तुम्हाला खात्री देते. एक गुपित सांगते जे फार कमी लोकांना माहीत आहे. जर तुम्ही हा उपाय करताना मनात कुठलाही डाऊट ठेवला, अविश्वास ठेवला तर परिणाम मिळणार नाहीत. हे पण लक्षात असू द्या, कारण कोणतीही पूजा श्रद्धेने आणि विश्वासाने केले तरच त्याचं फळ मिळतं. फळ म्हणजे काही चमत्कार होत नाही, फक्त आपलं मन शांत होतं आणि जेव्हा मन शांत झालं तेव्हा विचार करण्याची क्षमता वाढते. म्हणूनच हा उपाय नक्की करा. हा उपाय केल्याने पैसा वाढतो, नोकरी लागते, अडचणी दूर होतात, घरात शांती येते, भाग्य बदलतं आणि सर्वात मोठं तुमचं नशीब बदलायला सुरुवात होते. स्वामी भक्तांनो, आपण सगळे आपल्या कुटुंबासोबत मेहनत करतो. जर हा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो तर तो उपाय तुम्ही नक्कीच करा. आपल्याला केंद्रात सांगितलं जातं, नवरात्र असो किंवा चैत्र पौर्णिमा असो, तेव्हा आपल्याला कुलदेवीची सेवा, त्याचं महत्त्व सगळं काही सांगितलं जातं. म्हणूनच आपल्याला स्वामी नेहमी सांगतात, ज्या दिवसात जे करायचं आहे ते तुम्ही नक्की करा. कारण स्वामी समर्थ म्हणत नाहीत की फक्त माझी पूजा करा, त्यांच्या पूजेबरोबरच तुम्ही तुमच्या कुलदेवीची पूजा कधीही विसरू नका, असं ते नेहमी सांगतात. आणि आपल्याला त्यांच्या केंद्रात गेल्यावर पण अगोदर सगळ्या देवांची आरती असते, पूजा असते आणि नंतर स्वामींची असते. जर तुम्हाला विश्वास असेल तर कमेंटमध्ये जय कुलदेवी माता लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं नशीब नक्की बदलेल. मी स्वामींच्या चरणी आणि माझ्या देवीच्या चरणी प्रार्थना करेल. हा उपाय करताना नीट ऐका. सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, घरातील देवघरात किंवा कुलदेवी समोर बसा. 1 नारळ, फुले आणि 11 लवंग घ्या. दिवा लावा आणि आता हा मंत्र 11 वेळा म्हणा. ओम श्री कुलदेवताय नमः. त्यानंतर लवंग देवतेसमोर ठेवा, नारळ अर्पण करा, मनात तुमची इच्छा देवीला बोला. हा उपाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. उपाय चालू असताना किंवा पूजा चालू असताना मध्येच बोलू नका, नकारात्मक विचार करू नका, श्रद्धा सोडू नका. जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला परिणाम नक्की दिसेल आणि तुमच्या मनाला शांती नक्की मिळेल. हा उपाय केल्याने पैसा वाढतो, नोकरी मिळते, व्यवसाय यात वाढ होते, घरात सुख शांती निर्माण होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुलदेवीची कृपा आपल्यावर कायम राहते. म्हणूनच हा उपाय तुम्ही नक्की करा
आणि वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीचे दर्शन नक्की घ्या, कारण कुलदेवीच आपले सगळे प्रश्न, आपल्या सगळ्या अडचणी दूर करू शकते. आपण सगळे मेहनत करतो, पण देवाची कृपा असेल तरच यश मिळते. म्हणूनच हा उपाय नक्की करा. या उपायाने तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला शेअर करा आणि आपले चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय कुलदेवी माता असे लिहा. हे जर तुम्ही केले तर तुमचं नशीब बदलायला वेळ लागणार नाही. म्हणूनच तुम्ही तुमच्या कुलदेवीची पूजा नक्की करा, कारण कुलदेवीच तुमच्या सगळ्या अडचणी दूर करू शकते आणि तुमच्यावर कृपा करू शकते. तुम्ही कोणत्याही देवाची पूजा केली आणि कुलदेवीची प्रार्थना विसरलात तर तुम्हाला याचा लाभ कधीच मिळणार नाही. म्हणूनच कुलदेवी ही तुमची आराध्य दैवत आहे. लग्नानंतर सुद्धा तुम्ही कुलदेवीला गेलेच पाहिजे, कारण ही कुलदेवी तुमच्या आयुष्यातला एक दिलेलं तिने वरदान आहे. म्हणूनच आपल्याकडे परंपरा आहे, अगोदर कुलदेवीची पूजा करा. कुलदेवी जर नाराज असेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले आणि कितीही काही केले तर काहीच करू शकत नाहीत. म्हणूनच कुलदेवीची पूजा नक्की होईल असा प्रयत्न करा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला कुलदेवी माता प्रसन्न ठेवो, आशीर्वाद देवो आणि तुमच्या घरातील सगळ्या अडचणी, भांडणे सगळे दूर हो, ही कुलदेवीच्या चरणी माझी प्रार्थना आणि स्वामींच्या पण चरणी प्रार्थना. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर हा उपाय तुम्ही नक्की करा आणि कमेंटमध्ये जय कुलदेवी माता हे लिहायला विसरू नका. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री शिवाय नमस्तुभ्यं. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. धन्यवाद.